नमस्कार, मी चंद्रशेखर सिसोदे. बरेचदा मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा विषय तसाच आहे. लेट आहे, परंतु मनातील भावना थेट सांगायच्या आहेत. आजकाल पेपर हातात घेतला किंवा एखादं न्यूज चॅनल आपण जर बघितलं, तर त्या न्यूज चॅनलमध्ये, न्यूजपेपरमध्ये आपणाला रोजच्या न्यूजमध्ये एक दिसतं की काही नराधमांनी लहान मुलांवर अत्याचार करण्याच्या घटना. याचं प्रमाण वाढत चाललं आहे. काही तर नराधम इतके असतात की अत्याचार करून आपलं पाप उघडं पडेल म्हणून लहान मुलांची हत्याही करतात. तर मग या गोष्टींमध्ये, या घटनांमध्ये सरकारचा रोल किती आहे आणि आपला रोल किती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. सरकार आणि पोलीस यांनी अशा घटनांमध्ये कठोर कार्यवाही करावी ही आपल्या सारख्या सामान्य माणसांची अपेक्षा असते. परंतु त्याआधी एक पालक म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. मी एका लहान मुलाचा पालक आहे आणि या घटनांचा जर अभ्यास केला मी थोडा अभ्यास केला आहे, त्यामुळे मी वेळ घेतला आपल्यासमोर विषय मांडण्याचा. तर त्यामध्ये पालकांचा रोल हा फार महत्त्वाचा आहे, अशा घटना होऊ देऊ नये. तर यामध्ये सायकोलॉजी आपण समजून घ्यायची आहे की आजकालचा जो जमाना आहे, यामध्ये इंटरनेटचा जमाना आहे, यामध्ये बऱ्याच विकृती या इंटरनेटवर अवेलेबल असतात. त्यामध्ये अशा वेळेस ही जी लोक असतात, घाणेरडी नराधम, यांचा परिणाम त्याच्यावर जास्त होत आहे. मग सायकोलॉजिकल आपण एक समजून घेऊयात की सर्वप्रथम आपण आपल्या पाल्याला, ओळखीची लोक असतील त्यांच्या हातात आपण त्यांना द्यायचं नाही. आपल्या नजरेसमोर आपली मुलं असली पाहिजेत, हे आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे. कोणत्याही आपले नातेवाईक असो, जवळचे असो, कोणत्याही लहान मुलाला एकटं आपण पडू द्यायचं नाहीये, कोणत्याही प्रौढाशी बरोबर. तर याच्यामध्ये सायकोलॉजी समजून घ्यायची की अशी जी लोक आहेत, यामध्ये घटक आहेत, तर त्यातील लोक कोणती. अशा लोकांमध्ये सर्वप्रथम म्हणजे जी नशीबाज, नशा करणारी जी लोक असतात, ड्रिंक करणारी लोक असतात, त्यांपासून मुलं लांब ठेवायची. त्यानंतर अशी काही लोक जी विभक्त झालेली आहेत, किंवा जे एकटात असतात, जे अविवाहित असतात, वयात आलेले असताना, जास्त वय असूनही अविवाहित असतात. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या घरातील त्यांची पत्नी वारली असेल तर अशी लोक. त्यानंतर तरुण मुलं जी मोबाईलच्या आहारी जास्त गेलेली आहेत, अशा मुलांपासूनही आपल्या मुलांना लांब ठेवायचं आहे. तर पालक म्हणून आपलं चुकतं काय हे आपण बघूयात. पालक म्हणून चुकण्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं, लहान मुलं जी असतात
आपण त्यांना बळजबरी करतो प्रौढांचा पापा घेण्यासाठी. त्यांची नाही असतानाही आपण म्हणतो की नाही पापा घे किंवा घेऊ दे. तर तसं अजिबात करू नका. ती गोष्ट नॉर्मलाइज करून घेऊ नका. एक झाली. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे मुलांना, ठीक आहे ती मुलं वयात आली, त्यांना समजायला लागलं थोडंफार, तर त्यांना प्रायव्हेट पार्टविषयी माहिती सांगा, सखोल माहिती सांगा, काही अडचण नाही. तिसरं महत्त्वाचं, आपण बऱ्याचदा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा शाळेतही शिकवलं जातं बॅड टच आणि गुड टच याची त्यांना मुलांना कल्पना करून द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सर्व सांगितल्यानंतर मुलांना एक नियम समजावून सांगा. तो नियम फार सोपा आहे. नियमाचं नाव आहे नो गो अँड टेल. म्हणजे मुलांना नाही म्हणणं जोरात हे शिकवायचं आहे. 2 मिनटं त्यानंतर त्यांना शंका आली काही घटनांमध्ये, तर त्यांनी त्या घटना समोर स्थळातनं लवकर निघण्याचा प्रयत्न करायचा आहे. निघून जायचं आहे, होस्टाईल राहायचं नाही किंवा त्या ठिकाणी त्यांनी आरडाओरडा करायचा आहे जर अतिशय हे असेल तर. आणि तिसरं महत्त्वाचं की टेल म्हणजे अशी जर घटना झाली असेल तर ती पालकांना ज्या ठिकाणी ते कम्फर्टेबल असतील, आईजवळ, वडिलांजवळ, बहिणीजवळ, भाऊजवळ, मोठ्या, त्यांना ती गोष्ट सांगायची आहे, जेणेकरून आपल्याला अशी नराधम आधीपासून ओळखायला येतील आणि त्याच्यावरती योग्य कार्यवाही केली जाईल. हे सर्व सांगणं करणं सोपं आहे, पण करणं अवघड आहे याची मला कल्पना आहे. म्हणून पालकांनी घ्यावयाच्या काळजी, या महत्त्वाच्या काळजी सगळ्यांनी घ्यायच्या आहेत. आणि अशा घटनांना प्रतिबंध कसा बसेल हे समजून घ्यायचं आहे. एक पालक नसाल आणि किंवा प्रौढ व्यक्ती म्हणून असाल तर त्यासाठी जर अशी घटना कुठे घडत असेल तर ती रोखणं, त्यानंतर आजूबाजूला सांगून लोक गोळा करून ती आटोक्यात आणणं हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची, स्कूलमध्ये जी मुलं आपली असतात तर त्यामध्ये बऱ्याच स्कूलमध्ये 2 ॲडल्ट म्हणजे 2 प्रौढ व्यक्ती असणं गरजेचं आहे, एकट्या बाळाबरोबर, एकट्या मुलाबरोबर, मुलीबरोबर. तर ज्याच्यामुळे या अशा घटनांना आवर घालता येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे कायदे आणि नियम हे अजून कठोर बनायला हवेत. अशी गुन्हा केलेल्या लोकांना त्वरित कठोरमधून कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे, मृत्यूदंड दिला पाहिजे, जेणेकरून अशा घटना थांबतील. धन्यवाद.